वासुदेवाय हरि वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय श्री राधे जय हो वासुदेवाय हरि वासुदेवाय वासुदेवाय हरि वासुदेवाय वासुदेवाय हरि वासुदेवाय वासुदेवाय हरि वासुदेवाय ओम नमो भगवते जय श्री राधे भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम भगवते वासुदेवाय भक्ती ज्ञान वैराग्य आनंदामध्ये नाचू लागले डोलू लागले ज्ञान वैराग्य पुन्हा तरुण झालेले आहे भक्तीने प्रश्न केला सनकादिकांना का हो महात्मे मी नक्की राहायचं कुठं ऐका बर का सनकादिकांनी गोड उत्तर दिलं भक्ती तू आजपासून जे विष्णू भक्त आहेत ना त्यांच्या हृदयामध्ये राहायचं हृदयामध्ये ठीक आहे मध्ये ऐका ज्यांच्या हृदयामध्ये पुरुष मंडळ ज्यांच्या हृदयामध्ये भक्ती राहत असते त्यांच्या हृदयामध्ये आपोआप ज्ञान वैराग्य येत असतात बरं का कारण भक्तीचे मुलं कोण आहेत ज्ञान आणि वैराग्य हे दोन लेकरं आहेत भक्तीचे मला असं वाटतं की आपण इथं कथेला येतो आपल्या हृदयामध्ये भक्ती सुद्धा आहे आणि ज्ञान आणि वैराग्य सुद्धा आहे बरं का अशी कथा सांगता सांगता सनकादिक म्हणतात नारदजी ही कथा एवढी महान आहे ज्यांनी जीवनभर पाप केलं त्याचा उद्धार करणारी ही भागवत कथा आहे पण जो मेल्याच्या नंतर पाप करून करून भूत झाला पिशाच झाला त्याची मुक्तता करणारी त्याचा उद्धार करणारी ही भागवत कथा आहे पुढे सनकादिक कथा सांगू लागलेली आहे पुढे आत्मदेव ब्राह्मणाची कथा आलेली आहे आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण होता तुंगभद्राच्या नदीच्या कडेला गाव होतं ब्राह्मण आहे संपत्ती आहे धन आहे पण धनाला वारसदार नाहीये गोड आत्मदेवांचं जीवन आहे पत्नी आहे धुंदुली नावाची पत्नी आहे पण त्या पत्नीचा स्वभाव असा होता महिला मंडळ पतीच्या उलट वागायची उलट्या डोक्याची होती उलट्या डोक्याची जोपर्यंत ऐका बरं का तिचा स्वभाव असा होता जोपर्यंत दुसऱ्याच्या घरामध्ये भांडणं लावत नाही तोपर्यंत ती पाणी सुद्धा पित नव्हती असा तिचा स्वभाव होता बाबाला लईच हसू आलं बाई राहतात ना काही काहींचा स्वभाव तसा असतो काम पत्नी भोक्ष पत्नी व्याभिचारी पत्नी कर्कश पत्नी कळती का पुरुष मंडळ तुम्हाला कर्कश म्हणजे पतीच्या उलट वागणारी उलटी डोक्याची एका महाराजांचं लग्न झालं लग्नाच्या अगोदर तब्येत चांगली होती पण लग्नाच्या नंतर महिन्याभरानं तब्येत खराब झाली मित्रमंडळ भेटले का हो आताच लग्न झालं तब्येत सुधारायला पाहिजे तर तब्येत खराब का झाली महाराज म्हणतात अहो माझ्या पत्नीचा स्वभाव असा आहे उलट वागती म्हणे ती उलट म्हणे कशी उलट वागती तिला जर आपण सांगितलं पाणी आण तर ती चहा आणते तिला जर आपण म्हटलं आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनव तर ती पिठलं भाकरी बनवते अशी उलट्या डोक्याची म्हणते आपण जर तिला सांगितलं की आज आपल्या घरी पाहुणे येणार आहे ती दुसऱ्याच्या घरी जाऊन बसते उलटी वागते आता मित्रमंडळ फार हुशार होते ते म्हणे महाराज तुम्ही एक काम करा ना ती उलट्या डोक्याची ना म्हणे तुम्ही सुद्धा तिच्याशी कसं वागायचं मग पुरुष मंडळ कसं वागायचं
उलट वागायचं. तुम्हाला जर पाणी प्यायचं असेल तर तुम्ही काय सांगायचं? हा बोला बोला, काय सांगायचं? म्हणजे तुम्हाला अनुभव. चहा सांगायचा. तुम्हाला जर वाटलं पुरणपोळी जेवायची तर तुम्ही पिठलं भाकरी सांगायची, म्हणजे ती काय बनवल? पुरणपोळीचं स्वयंपाक बनवून. आता असा उलटा कार्यक्रम पुरुष मंडळ महिनाभर चालला. महिनाभर महाराजांच्या वडिलांचं श्राद्ध आलं. आता जी राख होती ती गंगेमध्ये सोडायची होती, पाणीमध्ये सोडायची होती. 80 ब्राह्मण बोलवले तिनं आळंदीहून. आपल्याला कुठून घरातून पैसे द्यायचे विधी करण्याकरता. विधी झाला आणि महाराज म्हणू लागले, अगं ही माती घेऊन, ही राख घेऊन तू नदीवरती जाऊ नको. ती कशी होती? उलट्या डोक्याची होती. राख घेतली आणि निघाली. पुन्हा महाराज म्हणतात, अगं मला तरी येऊ दे. मग तर थांबणार, मग तर पळूच लागली. पुन्हा महाराज म्हणतात, अगं जरा हळू चाल. मग तर पळत सुटली महाराज. पुन्हा महाराज म्हणे, अगं नदी जवळ जाऊ नको. नदी जवळ गेली. पुन्हा महाराज म्हणाले, अगं पाण्यामध्ये जाऊ नको. पाण्यात गेली. का? उलट्या डोक्याची होती ना, उलट वागणारी. पुन्हा महाराज म्हणाले, अगं आणखीन खोल पाण्यात जाऊ नको. गेली ना वाहून. आता पाण्याचा प्रवाह असा खालच्या दिशेनं वाहत होता आणि महाराज दुसऱ्या दिवशी अशा वरच्या दिशेनं पाहू लागले. बरं का डॉक्टर साहेब? मित्रमंडळ भेटले. का हो, काय पाहता तुम्ही नदीमध्ये? म्हणे, काल या नदीमध्ये माझी पत्नी वाहून गेली, तिला मी शोधतो. मित्रमंडळ म्हणाले, महाराज असं काय करता? म्हणे तुम्ही पाण्याचा प्रवाह असा खालच्या दिशेनं वाहतो ना, मग खाली बघा ना, तुम्ही असं वर का शोधता? महाराज म्हणाले, ती उलट्या डोक्याची ना, नक्कीच वरती वाहत आली असेल. काही काहींचा स्वभाव असा असतो बरं का. अशा स्वभावाची ती धुंदुली होती, आत्मदेवांची पत्नी. आत्मदेवांना एका गोष्टीचं दुःख होतं की आपल्याकडे धन फार आहे, संपत्ती फार आहे, पण धनाला वारसदार कुणी नाहीये, मुलबाळ नाहीये. खंती वाटायची, चिंता वाटायची. पण ऐका ना पुरुष मंडळ, कुणाकुणाला जर मूलबाळ नसेल ना तर कधीच मनाला वाईट वाटू देऊ नका. कधीच वाईट वाटू देऊ नका. का? हे लेकरं ऐका, म्हातारपणाला आपला सांभाळ करतील का नाही याची गॅरंटी नाहीये. पण ऐका, जगाच्या मालकाला, त्या कन्हैयाला, हनुमंतरायाला आपला मुलगा माना. आपल्याला मरेपर्यंत काहीच कमी पडणार नाही, काही कमी पडणार नाही. फक्त त्याला आपण आपला मानलं पाहिजे. जगाच्या मालकाला आपला मुलगा मानून बघा. फक्त त्याला आपलं दुःख सांगा, दुःख सांगा. आत्मदेवांना वाईट वाटतंय, मुलगा नाहीये. का? धन खूप आहे पण धनाला वारसदार नाहीये. काही काही घरामध्ये असं असतं पुरुष मंडळ, काही काही घरामध्ये असं असतं, खाणारे खूप आहे पण खायला काही नसतं. काही घरामध्ये असं असतं, खायला खूप आहे पण खाणारेच कुणी नसतात, मुलबाळ नसतं. आता काही काही घरामध्ये असं असतं बघा, काही काही घरी जर आपण भेटायला गेलो ना, एवढे लेकरं असतात, एवढे लेकरं असतात, तिथं केळीशिवाय आणि अंगूर शिवाय काही नेताच येत नाही, एवढे लेकरं असतात. काही घरामध्ये 1 किंवा 2 लेकरं असतात, तिथं सफरचंद नेले तरी जमून जातं. एक बाई माहेरला निघाली होती बरं का, माहेरला, आणि 6 लेकरांना आपल्या बरोबर घेऊन निघाली. घडलं असं, बस स्टँड वरती बस उभा राहिली. पहिल्या लेकराला तिने बसमध्ये ठेवलं, दुसऱ्या लेकराला बसमध्ये ठेवीपर्यंत पहिल्यानं खाली उडी मारली, दुसऱ्याला ठेवलं की तिसरा खाली उडी मारायचा, चौथ्याला ठेवलं की 5वा खाली उडी मारायचा. असं करता करता अर्धा तास तिथंच निघून गेला. कंडक्टरला राग आला, कंडक्टर चिडला, का हो ताई, काय वेळ वाया घालता? म्हणे अर्धा तास इथंच निघून गेला, चढा ना म्हणे पटकन तुम्ही लवकर बसमध्ये. ती बाई गडबडीमध्ये बसमध्ये चढली. कंडक्टर म्हणू लागला, का हो ताई, माहेरला निघाल्या जाण्याकरता, मग त्याकरता अर्धेच लेकरं बरोबर आणायचे ना. काय म्हटलं तो? अर्धेच लेकरं बरोबर आणायचे ना. 3 लेकरं आणले होते, 6. किती? 6. ती म्हणे दादा ओरडू नका, मी अर्धेच बरोबर आणले म्हणे, अर्धे घरीच आहे.